निरंतरम योगाभ्यास मंडळ वडकीतर्फे योग परिचय परीक्षा प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न। योगाभ्यास मंडळ नागपूरद्वारे आयोजित केलेल्या योग परिचय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या योगसाधक व योगसाधिकांना निरंतरम योगाभ्यास मंडळ वडकीतर्फे प्रमाणपत्र वितरणाचा प्रेरणादायी सोहळा दिनांक 23 ऑगस्ट रोजी वडकी येथील कोकाटे मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगाभ्यास मंडळाचे कार्यवाह मिलिंद वजलवार नागपूर तर प्रमुख पाहुणे म्हणून परीक्षा प्रमुख वसंत नानेकर नागपूर, वरिष्ठ योग शिक्षक सतीश येलकुंचवार, अनिल सहारे, जयंत काटे, वडकी पोलीस स्टेशनची PSI प्रकाश देशमुख, सामाजिक कार्यकर्ता संजय काकडे, माजी सरपंच दिलीप कडू तसेच निरंतरम योगाभ्यास मंडळ वडकीचे केंद्रप्रमुख ज्ञानेश्वरजी जवादे यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते योगगुरु श्री जनार्दन स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। त्यानंतर दिलीप इंगोले यांच्या सुमधुर गायनाला खेमराज कोवे यांच्या तबलावादनाची व नंदकिशोर फुटाणे यांच्या पेटीवादनाची सुरेल साथ लाभली। सादर करण्यात आलेल्या योगगीतामुळे कार्यक्रमस्थळी योगमय व उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। ज्ञानेश्वरजी जवादे यांनी निरंतरम 6 योगाभ्यास मंडळाच्या कार्याची व योग केंद्राच्या विविध उपक्रमांची प्रस्तावना केली। जितेंद्र करमनकर सर व हाते सर यांनी मनोगत व्यक्त करून योगाचे महत्त्व, नियमित योगाभ्यासाची गरज आणि निरोगी जीवनशैली याबाबत मार्गदर्शन केले। कार्यक्रमात योगसाधकांनी विविध योगासने सादर करून उपस्थितांची मने जिंकली। देवेंद्र जिले यांनी हलासन, रवींद्र सातरोटे यांनी योगमुद्रा, बाराहाते मामा यांनी चक्रासन, देविदास बरडे यांनी सर्वांगासन तर विलास वानखेडे यांनी योगगुरु स्वामीजींचे आवडते आसन गोमुखासन सादर केले। कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते वयाची 83 वर्षे पूर्ण केलेले महाकुलकर काका। त्यांनी सर्वांगासन सादर करून आपल्या उत्साहाने व योगनिष्ठेने उपस्थितांना आश्चर्यचकित केले। त्यांच्या योग प्रदर्शनातून नियमित योगाभ्यासामुळे वयाच्या कोणत्याही टप्प्यावर सक्रिय व निरोगी जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते योग परिचय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विलास वानखेडे, देविदास बरडे, सौ गीता घुगरे, सौ भाग्यश्री वानखेडे, बालाजी बाराहाते मामा यांच्यासह इतर योगसाधक व योगसाधिकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले। त्यानंतर निरंतरम योगाभ्यास मंडळासाठी विनामूल्य कोकाटे भवन उपलब्ध करून देणारे बन्सी सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला। त्यांच्या या सहकार्याबद्दल उपस्थितांनी कौतुक व्यक्त केले। नंतर सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ काकडे यांनी योगसाधक व योगसाधिकांना मार्गदर्शन करताना निरोगी शरीर, प्रसन्न मन आणि शिस्तबद्ध जीवनासाठी नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले। अध्यक्षीय भाषणात मिलिंद वजलवार यांनी योग हा समाजातील तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे असा संदेश देत योगाच्या प्रसाराचे महत्त्व अधोरेखित केले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निरंतरम योगाभ्यास मंडळाचे नंदकिशोर कचवे, बालाजी बाराहाते, जितेंद्र करमणकर, रवींद्र सातरोटे, हरिभाऊजी नंदुरकर, विलास जवादे, साईनाथ पोलसेट्टीवार, अशोक गुळघाणे, बबनराव मोहता, दिलीप कारिया, बबन क्षीरसागर, महाजन सर, संदीप गुप्ता, आशिष तालवटकर, सौ गीता घुगरे, सौ भाग्यश्री वानखेडे, सौ उमा जांभुळकर, सौ नंदुरकर ताई यांनी अथक परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सुंदर व प्रभावी संचालन सौ मृणाली जवादे यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडकीचे हाते सर यांनी केले। योग संगीत, सामाजिक बांधिलकी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वांचा सुंदर संगम असलेला हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। योग करा, निरोगी राहा आणि योगाचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवा हा प्रेरणादायी संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली। बातमी संकलन अमोल सांगाणी, राळेगाव, वडकी। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।